नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदार तुमचं सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आजचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत की जी काही महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आहे, गट अ आणि गट ब. तर याच्यामध्ये रेंज फॉरेस्ट ऑफिसरच्या ज्या जागा आहेत, वनक्षेत्रपाल ज्या की 144 जागा आहेत. तर याच्यामध्ये जे काही कृषी पदवीधर आहेत तर यांना फॉर्म ज्यावेळेस आपण इलिजिबिलिटी चेक करत आहोत तर त्यावेळेस तिथं नॉट इलिजिबल असं आपल्याला दाखवत आहे. तर सगळ्यात प्रथम आपण काय करू की याचे जे पात्र म्हणजे जे इलिजिबिलिटी याच्यासाठी कोणकोणती आहे ते आपण सगळ्यात प्रथम बघू आणि नंतर या विषयावर आपण डिस्कस करू. ओके, तर बघा ACF म्हणजे सहाय्यक वन संरक्षक आणि RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर, आपल्याला माहिती दोन्ही पदं राजपत्रित आहेत. जे काही वनक्षेत्रपाल आहेत तर या वनक्षेत्रपाल पदासाठी जवळपास 35 संवर्गातील पदवीधारक याच्यासाठी पात्र आहेत. किती? 35 संवर्गातील पदवीधारक पात्र आहेत. तुम्हाला काही सांगतो, जसं की बॉटनी झालं, झुलॉजी झालं, केमिस्ट्री, फिजिक्स, जिओलॉजी, मॅथ, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट सायन्स, व्हेटरनरी सायन्स, BTech फूड सायन्स, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या जेवढेही ब्रँचेस आहेत ते सुद्धा याला इलिजिबल आहेत. आणि BSc बायोटेक्नॉलॉजी, प्लेनवाले बी फार्म हे सगळे याच्यासाठी पात्र आहेत. म्हणजे जवळपास 35 संवर्गातील पदवीधारक याच्यासाठी पात्र आहेत. आणि याच्यामध्ये जर आपण ॲग्रिकल्चरचा जर आपण विचार केला तर याच्यात BSc ॲग्रिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर BSc ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, त्यानंतर आपलं BSc ज्या काही आपल्या ब्रँचेस आहेत त्या सगळ्या. पण काही ब्रँचेस आपल्या ॲग्रिकल्चरच्या ज्या आहेत तिथं त्याला नॉट इलिजिबल दाखवत आहे. पण शासनाचा GR आहे की कुठेही ज्यावेळेस एखादी ॲग्रिकल्चरची ॲडव्हर्टाइजमेंट येते तर त्यावेळेस जेवढ्याही आपल्या ॲग्रिकल्चरच्या ब्रँचेस आहेत, जसं ABM असू द्या, ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी असू द्या, सगळ्या ब्रँच त्याला इलिजिबल पाहिजेत असं शासनाचा GR आहे. तर त्यानुसार तिथं आपण सर्व इलिजिबल आहात. पण आता प्रॉब्लेम असा होता आहे, मुलांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला मॅसेज टाकलेले आहेत, अलग लक्षात. तर हे जे काही मॅसेज टाकलेले आहेत तर प्रॉब्लेम हा याच वेळेस झाला नाही, याच्या आधी सेम प्रॉब्लेम याच्या आधीच्या ॲडव्हर्टाईजमध्ये झाला. तो प्रॉब्लेम काय झाला होता आणि कोणत्या पदासाठी झाला होता ते सांगतो तुम्हाला. बघा काय झालं की ज्यावेळेस फॉरेस्ट्रीची ॲड आली होती तर त्यावेळेस सेम प्रॉब्लेम होता. BSc ॲग्रिकल्चर केलं तर तिथं आपल्याला नॉट इलिजिबल दाखवत होतं. कशाला? RFOला. आणि इलिजिबल दाखवत होतं ACFला. ओके, तर मग RFOला नॉट इलिजिबल दाखवत होतं. मग काय झालं की बऱ्याच जणांनी ज्यावेळेस आयोगाशी कॉन्टॅक्ट केला पण आयोगाचे उत्तरही मुलांना समाधानकारक भेटले नव्हते. मग काय केलं की एक पर्याय ॲग्रिकल्चर सायन्स करून काही मुलांनी तिथं ॲग्रिकल्चर सायन्स केलं, म्हणजे इकडे BSc आणि इकडे ॲग्रिकल्चर सायन्स. तर ॲग्रिकल्चर सायन्स केल्यानंतर तिथे इलिजिबल दाखवले, फॉर्म भरले गेले होते. हे मागचं सांगत आहे, मागच्या ॲडव्हर्टाईजमध्ये फॉर्म भरले गेले होते. पण नंतर काय झालं की नंतर ॲग्रिकल्चरची ॲडव्हर्टाईजमेंट आली आणि ज्यांनी ऑलरेडी अप्लाय केलेले होते BSc ॲग्रिकल्चर सायन्स म्हणून जे फॉरेस्टला अप्लाय केलेलं होतं त्यांना मात्र ॲग्रिकल्चरच्या ॲडव्हर्टाईजमेंटसाठी नॉट इलिजिबल दाखवत होता, अलग लक्षात. मग जो प्रॉब्लेम तयार झाला त्याच्यामुळे सध्या ही अशी एक म्हणजे मागच्यासारखीच अशी जर झालं तर कसं व्हावं सर, म्हणजे कसं जर आता आपण तिथे ॲग्रिकल्चर सायन्स केलं आणि जर येणाऱ्या याच्यात जर अजून ॲग्रिकल्चरच्या जर त्यांनी जागा ॲड केल्या, समजा नवीन संवर्ग टाकला, त्यांनी वित्त मंत्रालयाने परमिशन दिली आणि टाकला, सपोज त्यांनी ज्यावेळेस तर टाकला तर मग काय होईल, नवीन याला ॲग्रिकल्चरला ते फॉर्म नवीन संवर्ग ॲड झाल्यावर नवीन याला फॉर्म भरण्यासाठी ते ऑब्वियसली लिंक ओपन करतील. पण ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, अलग लक्षात, ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, तर जसं जनरल ज्या याच्यात जागा आहे त्याच्यासाठी आपण भरलेला असतो किंवा मग आपण RFOसाठी भरलेला आहोत, तर मग तिथं आपल्याला नॉट इलिजिबल दाखवतील, अलग लक्षात. तर त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम आहे, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेस आयोगाला त्यावेळेस कॉल आणि मेल केलेले होते, त्यांनी सांगितलं की टेक्निकल प्रॉब्लेम आहे, लवकरच ते सॉल्व्ह होईल. आणि तसंच झालं होतं की प्रॉब्लेम त्या टायमाला सॉल्व्ह झाला होता. पण याच्यासाठी मुलांनी काय केलं होतं, त्यांना मेल केले, कॉल केला, त्यावेळेस त्यांच्या ही चूक लक्षात आली की बा इथं असं केल्यानं म्हणजे जे काही ॲग्रिकल्चर सायन्स होतं तर ते मग BSc ॲग्रिकल्चर असंही ज्यांनी नंतर केलं होतं तर ते इलिजिबल झालेले होते. प्रॉब्लेम आता असं काही नाही की हे की सर आम्ही ॲग्रिकल्चर सायन्स करून फॉर्म भरला तर काय होईल, काहीच नाही. कारण अशी दुसरी कोणती डिग्रीच नाही आहे, अलग लक्षात. BSc ॲग्रिकल्चर किंवा आपल्या ॲग्रिकल्चर एवढं मोठं हे नाही आहे. पण मग जर पुढं जागा आल्या ॲग्रीच्या आणि मग तिथं पुन्हा नॉट इलिजिबल दाखवलं तर पुन्हा प्रश्न निर्माण होईल की सर त्यावेळेस आता काय करावं, मग त्यावेळेस पुन्हा ते फॉर्म कॅन्सल करावं का, कारण पुन्हा आपल्याला ते परमिशन देतच नाहीत. ही लिंक जी ओपन होती ती फक्त आणि फक्त जे नवीन फॉर्म भरतात त्यांच्यासाठीच ओपन होते. मग त्या टायमाला आपण BSc ॲग्रिकल्चर सायन्स केल्यामुळे तिथं ॲग्रिकल्चरच्या पोस्टला तिथं नॉट इलिजिबल दाखवलं. म्हणून अशी सध्या रिक्वेस्ट आहे, आपल्याला वेळ आहे सध्या, आणि आयोगाला कॉल आणि मेल करा. कारण ज्यावेळेस आयोगाला 50, 60, 100 एवढे मेल जातील किंवा असं होत आहे तर त्यावेळेस ते कुठं आयोग त्याच्यावर आपल्याला हे होईल. कारण मागचा जो इश्यू झाला होता तर तो नंतर शेवटच्या 4-5 दिवसाच्या आधी काहीतरी तो इश्यू सॉल्व्ह झालेला होता, म्हणजे BSc ॲग्री केल्यानंतरही फॉर्म भरता येत होते. आता आपण जर तिथं हेल्पलाईनला कॉल केला तर हेल्पलाईनला कॉल केल्यानंतर ते म्हणतात की जे क्वालिफिकेशन्स
दिलेलं आहे तुम्ही तेच क्वालिफिकेशन्स टाका. आपण आता तेच जर क्वालिफिकेशन टाकलं BSc ॲग्री इकडे टाकले BSc आणि इकडे टाकलं आपण ॲग्रिकल्चर, तर आपण इलिजिबल नाही दाखवत आहे. आपण तर तेच टाकत आहे ना, पण ते इलिजिबल नाही दाखवत आहे. मग आता जर त्यांनी उद्या पण BSc ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर सायन्स हे काही वेगळे आहेत का? असंच नाही आहे, कारण ॲग्रिकल्चर सायन्स का BSc ॲग्रिकल्चर एकच आहेत, पण असे प्रॉब्लेम जाऊ शकतात. त्याच्यामुळे सर सोल्युशन्स काय? तो सोल्युशन्स सध्या वेट करा. 7-8 दिवस आयोगाला कॉल करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलमध्ये जर मला याचा काही सोल्युशन्स भेटलं, मला सोल्युशन्स भेटलं म्हणजे काही मुलांनी आयोगाला कॉल करून त्याचं उत्तर मुलांना आलं असेल, फॉर्म भरल्या जात असतील, तर मी आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन्समध्ये दिली आणि कमेंट्समध्ये सुद्धा टाकलेली आहे, तर ते तिथं तुम्हाला ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या की तुम्हाला तिथं मी पुन्हा जर आपल्याला याचं सोल्युशन्स भेटलं तर तिथं, कारण कोणाला याचं तरी सोल्युशन्स भेटल्याच्यानंतर ते माहिती झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कारण उद्देश हाच आहे की कोणाला प्रॉब्लेम जायला नको. कारण कसं असते की मनात एक हे असते, कारण ज्यावेळेस आपण आता ॲग्रिकल्चर म्हणजे मेन्सला क्वालिफाय आहे, आपण मेन्सचा अभ्यास करत आहोत, अलग लक्षात, आणि मग कधीतरी असं मनात आपल्या येऊन जाते की आपण याच्यामुळं असं तर डिस्क्वालिफाय तर नाही होणार, की असं नाही, असं काही नाही होणार, अलग लक्षात, ते मनातून काढून टाका, असं काहीच होणार नाही ज्यावेळेस तुम्ही येता. हां, एवढं आहे मात्र की तुम्ही एक काहीतरी इथं जी पात्रता दिली आणि ती जर खोटी टाकलेली असेल आणि तुमच्याकडे जर ते सर्टिफिकेट नसेल तर मग मात्र डिस्क्वालिफाय होणार तुम्ही. पण आपण तसं काही करावंच लागलो नाही. ओके, तर सोल्युशन्स म्हणजे थोडा वेट करा आणि मला याचं काही विद्यार्थ्याकडून किंवा काही आयोगाला कॉल केलेले आहेत, मेल टाकले आहेत, त्यांचा रिप्लाय आल्यानंतर ते नक्की मला टेलिग्राम आपल्या चॅनलला कॉल करा. कारण आपलं टेलिग्राम चॅनल ॲग्री-एमपीसाठी, फॉरेस्ट्री आणि फूड सेफ्टीसाठी आहे ते, तर त्याच्यात मला सोल्युशन्स भेटल्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्यात सांगेल आणि नंतर सगळ्यांनी फॉर्म भरा. नाहीच काही झालं, शेवटी काहीच नाही झालं, अलग लक्षात, कारण आपण ही एक अपेक्षावर की ॲग्रिकल्चरची आड येईल का, तर शेवटी काहीच नाही झालं. 8-10 दिवस वेट पाहायचं, BSc इकडे ॲग्रिकल्चर सायन्स करून फॉर्म भरू शकता, पण हे आपल्या रिक्सवर आपण करायचं आहे, अलग लक्षात. पण काय ॲग्रिकल्चर पुन्हा ते सांगत की ॲग्रिकल्चर सायन्स काय वेगळं नाही, BSc ॲग्रिकल्चर सायन्स एकच आहे, ते तिथं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना एकच करतं, BSc ॲग्रिकल्चर आहे, संपला विषय, अलग लक्षात. पण मग हे असा प्रॉब्लेम यायला नको, तुमच्या मनामध्ये असं एक हे व्हायला नको की एक संशय येऊन, कारण त्याचा अभ्यासावर परिणाम होतो, अलग लक्षात. आपण अभ्यास करतो तर जवळपास 35 वर्ग याच्यासाठी पात्र आहेत, आणि दरवर्षी ॲग्रिकल्चरवाल्यालाच हा प्रॉब्लेम जातो आहे. मागच्या वर्षीही गेलेला होता, मागच्या आडलाही गेलेला होता, आणि त्यावेळेस सेम प्रॉब्लेम झाला होता. माझा मागचा व्हिडिओही टाकला होता. पण हे शेवटी जर नाही झालं तर शेवटच्या 4-5 दिवसामध्ये पण आयोगाला कॉल, आणि आयोग आहेच आपल्याला माहिती आहे, आपल्याला त्याच्याकडून प्रतिसाद भेटेल की आयोगाला कॉल किंवा मेल करा. मेल लाईन, त्याचे हेल्पलाईन आणि त्याचा मेल आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत आहे. सगळ्यांनी त्यांना मेल करा, आणि मेल केल्याच्यानंतर ते नक्कीच काय करतील, आपल्याला त्याचा रिस्पॉन्स देतील, आणि ते जे काही त्याचं टेक्निकल असेल तर ते सॉल्व्ह झाल्यावर आपल्याला फॉर्म भरता येतील. त्याच्यामुळे सध्या गडबड करू नका. तर हे असं एक सोल्युशन्स आहे जे मी सांगत आहे, आणि याच्याशिवाय तर काही दुसरं आपल्याकडे पर्याय नाही. आणि शेवटी काहीच नाही झालं तर आपापल्या रिक्सवर आपण BSc ॲग्रिकल्चर सायन्स करून फॉर्म भरू शकता. त्याचाही काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपल्याकडे आहे ॲग्रिकल्चर, आणि ॲग्रिकल्चर सायन्स अशी काही वेगळी कोणती डिग्री नाही आहे. ॲग्रिकल्चर आपण आहेच, इवन बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स BSc ॲग्रिकल्चर असं लिहिलेलं आहे. ओके, आज आपण इथं थांबून लवकरच आपला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊ. पण मला वाटते नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा याच्यावर टाकल्यापेक्षा सोल्युशनसाठी तुम्ही जर टेलिग्रामचा ग्रुप जॉईन केला तर त्याच्यात मी तुम्हाला अपडेट देईल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आज इथंच थांबू. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा.